प्रिझर्वेटिव्ह असलेलं अन्न म्हणजे डायरेक्ट कॅन्सर. तर हे एवढं सरळ इक्वेशन आहे का? नाही नाही, प्रिझर्वेटिव्ह ही नॅचरल प्रिझर्वेटिव्ह ही चांगली आहेत. अच्छा. आता आपली लोणची वगैरे प्रिझर्वेटिव्ह बरोबर. आपण एजेस पासून आपले आज्या सगळ्या बनवत आल्यात आणि आपण खात आलोय, बरोबर. त्यांना काही होत नाही. हो. पण आज जे काही पॅकेज्ड फूड येते त्याच्यामध्ये जी प्रिझर्वेटिव्ह आहेत त्यातली बरीचशी ही बायोलॉजिकल ग्रेड नाही आहेत. ओके. हे आपल्याला माहिती नसतं. त्याच्या मागे प्रिझर्वेटिव्ह कंटेंट्स लिहिलेले असतात. तर त्याच्यात किती प्रिझर्वेटिव्ह आहेत आपण बघितलं पाहिजे. ओके. मोर द प्रिझर्वेटिव्ह मोर यू आर ॲट द रिस्क. त्यामुळं पॅकेज फूड खाणं हे धोकादायक आहे, कारण ओके. शेवटी ते पॅकेज फूड टिकायला त्यात काहीतरी त्यांना घालावं लागतं. ओके, बरोबर. त्यामुळे प्रिझर्वेटिव्ह असणारच आहे. तो प्रिझर्वेटिव्ह इज द मेजर प्रॉब्लेम, नॉट द फूड. हां. सो हे आपण लक्षात लक्षात ठेवलं घेतलं. पाहिजे. ओके. त्यामुळे पॅकेज फूड थोडंसं रिस्की आहे. अच्छा. एक्सेस खाऊ नका. कधीतरी गंमत म्हणून काय सगळेच खातात. बरोबर. प्रवासाला गेलोय काहीतरी घेऊन जायला पाहिजे, कधीतरी आपण सगळेच खातो, पण त्याची हॅबिट लावू नका. ओके.